मित्रांनो, आपल्या देशात एक राजनेता असा आहे की जो कधी खोटं बोललाय का हे शोधून काढणं खूप अवघड आहे. आपण पाहतात राजकारण कट्टा. मी प्रशांत देशमुख. आपल्या देशात विरोधी पक्षनेते श्री राहुल गांधी हे कधी खोटे बोललेत का हे सापडणं खूपच अवघड होऊन बसलेलं आहे. आलू से सोना निकालो हे वक्तव्य त्यांनी बोललंय असा आत्तापर्यंत गैरसमज बऱ्याच लोकांचा होता, त्यामध्ये मी सुद्धा होतोच. परंतु ज्या वेळेला सत्य पाहिलं त्यावेळेला असं समजलं की हे वक्तव्य माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आणि ते फक्त राहुल गांधी यांनी कोट केलं होतं. त्याच्यानंतर मी ऑनलाईन गुगलवरती बऱ्याच गोष्टी सर्च केल्या की हा व्यक्ती कधी खोटं बोललाय का. तर माझ्या बघण्यात किंवा माझ्या निदर्शनास असं एकदाही आलं नाही की हा व्यक्ती कधी खोटं बोललाय. तर अशा ह्या व्यक्ती विरोधात केरळचे बीजेपीचे प्रवक्ते, मी त्याचं नाव नाही घेऊ इच्छित, त्यांनी न्यूज 18च्या डेबिटमध्ये जे अंबानींचं आहे श्रीमान राहुल गांधी यांना छातीत गोळ्या घातल्या पाहिजेत अशा प्रकारचं वक्तव्य केलं. याच्या विरोधात केंद्र सरकार व तेथील राज्य सरकार यांनी गंभीर दखल घेतली पाहिजे आणि त्या व्यक्तीवर कारवाई केली पाहिजे. अन्यथा ही मानसिकता अनेक ठिकाणी पाहायला भेटेल भविष्यात. आणि विरोधी पक्षनेता हा भारतातल्या किंवा देशातल्या जास्तीत जास्त लोकांचं प्रतिनिधित्व करत असतो. त्यामुळे श्रीमान गृहमंत्री अमित भाई शाह यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घ्यायला हवी. तूर्तास इथंच थांबतो. आपण पाहतात राजकारण कट्टा. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. राजकारण कट्टा.